काही दिसत नाहीये. आणि 6:15 झालेत आणि हा शेवटचा टोक. मित्रांनो, आपण आता कोकणकड्याच्या बाजूने चालतोय. घसरूया आणि मस्तपैकी झोपायचं रात्रभर. तारामती शिखर, हरिश्चंद्रगडाचं सर्वात उंच ठिकाण म्हणजे तारामती शिखर. मित्रांनो, या जेवायला. आम्ही 12 वाजता गड चढायला सुरुवात केली. 4 वाजता इथं पोचलो. समोर कोकणकडा बघितला आणि आता खूप भूक लागलेली आहे. गोरक्षाने झुंका बनवलाय. आम्ही चपात्या आमच्या घरातल्या आहेत. मित्रांनो, ही नळीची वाट आहे. हरिश्चंद्रगडाच्या प्रमुख अवघड वाटेपैकी नळीची वाट आणि माकडनाळ वाट या अवघड वाटा आहेत. आणि ही माकडनाळ वाट. जेवण आटपून आम्ही कोकणकड्यावर आलो. सनसेट मित्रांनो, सूर्य मावळतीला आलेला आहे आणि हा शॉट आपल्याला घ्यायचा आहे. मित्रांनो, सूर्याचा गोळा अगदी लाल झालाय आणि तो आता हळूहळू खाली जातोय. सूर्य ऑलमोस्ट गेलेला आहे. वाव, पक्ष्यांचा थवा इथून गेला. आता माझ्या मागे सूर्य अस्ताला जातोय. लाल बुंद झालाय आणि ऑलमोस्ट तो आता गेलेला आहे. आपण कोकण कड्याच्या वर उभा आहोत. मित्रांनो, सहसा या रेलिंगच्या या बाजूला येऊ नका, कारण फार रिस्की आहे. युगुलांचा हा आवडता स्पॉट. कोकणकडा बघून आलो आणि टेंट बांधायची सुरुवात केली. या मित्रांनो, टेंट बांधून झालाय. आता मस्तपैकी झोपायचं रात्रभर आणि सकाळी पहाटे उठायचं. 6 बाय 6.5चा टेंट आहे आणि गुरुजींचं फोटो सेशन चालू आहे. टेंटमुळे झोपायची सोय तर होतेच, पण थंडीपासून सुद्धा संरक्षण होते. मित्रांनो, सकाळचे 5 वाजलेत. आता आम्ही तारामती शिखरला चाललोय आणि तिकडचा आपल्याला सूर्योदय घ्यायचा आहे. मित्रांनो, अंधेऱ्या रात्रीत आम्ही ट्रेक करतोय तारामती शिखरचा. काही दिसत नाहीये, संपूर्ण अंधार. आणि आता शिडी लागणार आहे. इकडे जंगल, अंधारात कुठं चाललो काय माहीत नाही. आपल्याबरोबर गाईड आहे, त्यामुळे टेन्शन नाही आहे. सगळीकडे आजूबाजूला जंगल आहे, घनदाट जंगल. इथे मी आहे आणि माझ्या मागे न दिसणारे आपले 2 मित्र. पूर्ण घनदाट जंगल आहे मित्रांनो. सकाळचे 5:30. वातावरण थंड आहे. थंडी वाजेल म्हणून मी ही ब्लँकेट घेतली, पण आतून गरम व्हायला लागले, कारण की हा चढ चढलो आहे आम्ही, तारामतीचा चढ. माझे मित्र न थकता चढत होते, पण मला मात्र दम लागत होता. पूर्ण झाडे झडती मित्रांनो. ह्या झाडांमुळे वाट दिसत नाहीये. मित्रांनो, शिडी लागली आहे. ही शिडी चढून जायचं आहे.
टॉर्च आहे म्हणून ठीक आहे. आणि असा शिडीचा अनुभव आपण भीमाशंकरला घेतला होता, पण तिथं उजेड होता आणि इथं अंधार आहे. मित्रांनो, दुसरी शिडी लागली आहे आणि आता ही दुसरी शिडी चढायची आहे आपल्याला. पहाटेचे 6 वाजलेत आणि आम्ही चाललो आहे तारामती शिखराकडे. जवळजवळ कोकण कड्यापासून 1 तासाच्या अंतरावर हा चढ आहे. हरिश्चंद्रगडाचं सर्वात उंच ठिकाण आणि तिथं आपण चाललो आहे. वातावरण थंड आहे. मित्रांनो, आता एक छोटासा चढ लागलाय. मित्रांनो, शिडीनंतर हा छोटा चढ आहे, तो चढूया. थोडा गॅप आहे, कॅमेरामॅन चेंज झालेले आहेत. शेवटचा चढ गुरुजी चढत आहेत. हात द्या. शेवटचा चढ चढतोय मित्रांनो. हो, अंधार आहे, सकाळचे 6:15 झालेत. अगदी तारामतीच्या जवळ आलेलो आहे, तारामती शिखराच्या जवळ आलेलो आहे. सगळीकडे अंधार आहे, वातावरण एकदम थंड आहे आणि हा एवढा एक पॅच. तारामती शिखर शेवटचा टापू आलेला आहे आणि या बाजूला दरी आहे, या बाजूला दरी आहे. आपल्याला इथून जायचं आहे. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत. हे मित्रांनो, आपण पोहोचलोय. मित्रांनो, अंधारात काहीच दिसत नाहीये. मित्रांनो, आम्ही जवळजवळ 6:15ला पोचलो. 5ला चढायला सुरुवात केली आणि जवळजवळ तास 1.25 तास वेळ लागला आम्हाला. तारामती हां मित्रांनो, तारामती शिखरवर आपण जवळजवळ 1.25 तासात पोचलो आणि इथे आल्यावर अंधार होता आणि आपल्या आजूबाजूला सगळीकडे धुकं आहे बघा. आणि हे धुकं असल्यामुळे आपल्याला सनराईजचा शॉट घेता आलेला नाही, पण समाधान आहे. जवळजवळ आपण 4700 फूट उंचीवर आलेलो आहोत. हरिश्चंद्रगडाचं सर्वात उंच शिखर तारामती आणि बालेकिल्ल्यावर आपण आलेलो आहोत. तर हिप हिप मित्रांनो, आपल्या समोर तिथे माळशेज घाट आहे, या बाजूला पुणे आहे आणि आपण नगरमध्ये आहोत. हा नगरचा एरिया आहे, म्हणजे आपण बाउंड्रीवर आहोत. कोकणकडा या बाजूला आपण असा डोंगर फिरून इथे आलो आणि आता आपण शिखरावर आहोत. तारामती शिखरावर आल्यावर इथं आपल्याला एक पिंड दिसते आणि इथे ओम काढलेला आहे. त्या बाजूला झेंडा आहे, भगवा आहे. आपण त्या बाजूने आलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव.
जय भवानी. जय शिवाजी. उतरतीचा प्रवास तारामती शिखर उतरतोय. बरंचसं उजाडलंय मित्रांनो. आता शिडी आली आहे. हीच ती शिडी जी अंधारात आपण चढलो होतो. मित्रांनो घनदाट जंगल. तारामती शिखर उतरतोय. हा दगड असा. कसलं झाड आहे. मित्रांनो हे असं आपण उतरून आता ही दुसरी शिडी आली. मित्रांनो एक मोठी शिडी लागली आहे. ब्लँकेट घेतली थंडी वाजते म्हणून. ही शिडी मित्रांनो फॉरेस्ट डिपार्टमेंटने बसवलेली आहे. तारामती शिखर तिथं पहिली शिडी. हा डोंगर असा उतरून उतरून असं फिरून आता इथून आपल्या कोकणकड्याकडे जाऊन मित्रांनो आपण आता कोकणकड्याच्या बाजूने चालतोय. खाली 1400 फूट खोल हा कोकणकडा चंद्रकोर आकाराचा आहे. अर्धचंद्राकार. कॅमेरा पुढे केला आणि कोकणकड्याच्या खोलीचा अंदाज घेतला आणि रौद्र स्वरूपाची दरी दिसली. पालथा पडून दरी बघण्याचा निष्फळ प्रयत्न केला. तारामती शिखर करून आलो आणि आता नाश्ता करतोय. पोह्याचा नाश्ता आहे. थोड्या वेळाने चहा येईल. रान लिंबवणी लिंबासारखा वास येतोय. अरे हो लिंबासारखा वास येतोय. चहा नाश्ता घेऊन गड उतरण्याचा प्रवास सुरू केला. मित्रांनो हा डोंगर असा झाडीतून उतरून आलो आम्ही. बापरे डोंगर उतरायचा आहे. बाबा 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 एकदम घसरती जागा. हो आपल्या उजव्या बाजूला दरी. मित्रांनो आपण तिकडून आलो आणि असं वर त्या साईडला गेलो. आता त्याच्या ऑपोजिटमधून उतरतोय आपण. हळूहळू 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 उतरतोय. लोड येतो. जंगलाचा भाग कुठे पकडू आणि कुठे नाही असं आलंय. शॉर्टकट मार्गाने गड उतरताना फार उतार आहे. या मार्गाने गाईडशिवाय गड उतरू नये. ही काट्याची मदत फार होते. आता मी तर बसलोच डायरेक्ट. बसूनच घसरूया आणि जीनच्या पॅन्टेची वाट लागलेली आहे. व्हेरी नाईस. चला हां सर बसलेले आहेत. तोपर्यंत आपण इकडून जाऊया. दाट जंगलाचा टापू लागलेला आहे. आपला हरिश्चंद्रगड उतरण्याचा प्रवास चालू आहे. नेहमीच्या वाटेने न येता आम्ही डोंगर उतरत उतरत शॉर्टकटने आलो आहे. गाईड करण्याचा फायदा. गाईडला हे सर्व माहिती असतं. पूर्ण भयानक जंगल. बापरे भयान. झाडं छोटी छोटी आहेत आणि अंधार आहे. अरे बापरे इथून तर बसतच जावं लागेल. ओहो जबरदस्त उतार.
हरिश्चंद्रगडावर घालवलेले क्षण लक्षात ठेवून थांबत बसत घसरत गड उतरलो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा.